नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधी सोपी सेवा बघणार आहोत. तर बघा, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या समस्या असतातच आणि त्या समस्यांवरती आपण अनेक वेगवेगळे सेवा देखील बघत असतो. बघा, काही ताईंच्या कमेंट्स असतात की म्हणजे प्रत्येक ताईंच्या वेगवेगळ्या कमेंट्स असतात की ताई, माझी सासू मला खूप त्रास देते किंवा माझा नवरा रोज मला दारू पिऊन म्हणजे येतो किंवा भांडण करतो, मारहाण करतो किंवा त्रास देतो आणि म्हणजे माझं काहीच ऐकत नाही किंवा काही चांगलं सांगायला गेलो तर म्हणजे माझ्याच ते अंगलट येतं, असं म्हणजे काही ताईंच्या कमेंट्स असतात. त्याचबरोबर काही ताई अशा म्हणतात की माझी मुलं ऐकत नाहीत, मुलांच्यावरती काही सेवा सांगा, मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी काही सांगा किंवा मुलांना काही चांगलं सांगायला गेलं तर ते ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, घरामध्ये माझ्या मनासारखं काहीच होत नाही. बघा, अर्थात आपण घरातली लक्ष्मी असतो आणि आपल्या घराचं चांगलंच व्हावं असं आपल्याला वाटत असतं आणि प्रत्येकाच्या सुखासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, नवऱ्याच्या प्रगतीसाठी, सासू सासऱ्यांच्या आरोग्यासाठी, घराच्या एकंदरीत सगळ्या प्रगतीसाठी आपण झटत असतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत आपण दुसऱ्यासाठी कामं करत असतो. स्वतःकडे बघायला, स्वतःकडे वेळ द्यायला आपल्याला लक्ष द्यायला आपल्याला वेळसुद्धा नसतो आणि इतरांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी एवढं करूनसुद्धा घरात माझ्या मनासारखं काहीच होत नाही, कोणच माझं ऐकत नाही किंवा म्हणतो ना की मी चांगलं सांगायला गेलं की माझ्यावरच उलटं येतं किंवा सगळे माझ्याबरोबरच भांडतात. तर असं प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतं. बघा, काही ताई म्हणतात की ताई, माझा नवरा खूप त्रास देतो मला किंवा भांडण करतो, रोज भांडल्याशिवाय आमचा एक दिवस पण जात नाही, कितीही नमतं घेतलं, कितीही माघार घेतली तरीही रोज भांडण होतातच. त्याचबरोबर बघा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. पण काही ताई म्हणतात की ताई, आमची सासू मला खूप त्रास देते किंवा सतत शिव्या घालत असते, कितीही काम केलं, कितीही घरामध्ये व्यवस्थित वागलं तरी मीच किती म्हणजे म्हणतो ना की आपण सासू सुनेचं भांडण ते प्रत्येक घरात थोडं कमी ना असतात, तर सासू त्रास देते वगैरे अशा बऱ्याच कमेंट्स येतात. बघा, या सगळ्यांवरती आपण सेवा बघतो. आपण ऐक्यमंत्राची सेवा आपल्याला गुरुमाऊलीने दिलेली आहे, जेणेकरून ऐक्यमंत्राची सेवा ज्या घरात रोज होते त्या घरामध्ये कधीही बघा एकोपा टिकून राहत असतो. पण सेवा करत असताना सातत्य पाहिजे. त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा आहे. ह्या सगळ्या सेवा आपण करत असतो. पण बघा, ह्या सगळ्या सेवा करून देखील आपल्याला जर फरक पडत नसेल किंवा काहीच आपल्या मनासारखं होत नसेल, तर आज मी एक तुम्हाला सुंदर आणि अतिशय प्रभावी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना त्यामधली एक तुम्हाला सेवा सांगणार आहे. बघा, ही सेवा जी आहे ती तुम्ही नक्की करून बघा. एक 15 दिवस सलग करून बघा. बघा, मी सेवा सांगितले, आज केले लगेच त्याचा अनुभव येईल असं नाही. पी हळद हो गोरी असं तर अजिबातच होणार नाही. तुमच्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे, सेवा रोजच्या रोज घडली पाहिजे. त्याचबरोबर जी आपण सेवा किंवा जो उपाय करणार आहोत तो उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, विश्वास असला पाहिजे, महाराजांच्यावरची भक्ती असली पाहिजे आणि या उपायाने मला फरक पडणार, सगळं माझ्या मनासारखंच होईल. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा तुम्हाला मी उपाय सांगते. ही एक प्रकारची सेवाच आहे, पण त्या सेवेमधून आपण हा उपाय करायचा आहे. पण मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते की बघा, एक चांगला उद्देश ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अर्थात ज्यावेळी आपला चांगला उद्देश ठेवून आपण एखादी सेवा करतो त्यावेळी नक्कीच महाराज आपल्या पाठीशी असतात किंवा ती सेवा आपल्याला लागत असते. नाहीतर म्हणजे एखाद्याचं वाईट चिंतून तुम्ही जर ही सेवा करत असाल किंवा वाईट उद्देश मनात ठेवून जर ही सेवा करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि ती सेवा कधी महाराजांच्यापर्यंत पोहोचणार पण नाही आणि त्याचा तुम्हाला फरक पण पडणार आहे. तुमच्या घराच्या प्रगतीसाठी किंवा तुमची मुलं छान अभ्यास करावीत, हट्टीपणा कमी करावीत, सासू सुनेचं जे भांडण आहे ते कमी व्हावं, नवरा जो आहे तो व्यवस्थित वागावा, यासाठी चांगला उद्देश ठेवून घराच्या प्रगतीसाठी तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल आणि महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. तर बघा, आता काय करायचं, अगदी साधी सोपी सेवा आहे. तर काय करायचं, अर्थात आपण कुणावर हे बंधन तर नाही घालू शकत की तुझा स्वभाव बदलला. बघा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सासूचा स्वभाव वेगळा, नवऱ्याचा वेगळा, मुलांचा वेगळा, आपला वेगळा. प्रत्येकाचे स्वभाव सारखे नसतात. त्यामुळे कुठेतरी अशा काही गोष्टी, अशा काही सेवा
याच आपल्याला उपयोगी पडत असतात त्यांच्या स्वभावामध्ये बदल घडवण्यामध्ये. तर ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच त्या सगळ्यांच्या स्वभावामध्ये बदल घडतील आणि तुमचं घर जे आहे, जे सतत भांडण, कटकट, वादाने ग्रासलेलं आहे, ते नक्कीच एकोप्याने राहील. तर आता काय करायचं बघा, आपण जी नित्यसेवा करत असतो बघा, आपण वेगळी कोणतीही सेवा करू, पण कोणतीही सेवा करत असताना आपल्याला रोजची नित्यसेवासुद्धा करायची आहे. आता नित्यसेवा म्हणजे काय करायचं, रोज स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी महाराजांचा जप आणि त्याचबरोबर ज्या काही आपल्या नित्यसेवेमधील म्हणजे नित्यसेवेच्या पुस्तकात वारानुसार ज्या काही सेवा आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत. ऐक्यमंत्राची सेवा जी मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. तर ह्या सगळ्या सेवा ज्या आपण बेसिक आहे रोज केल्याच पाहिजेत. प्रत्येक स्वामी सेवेकराने रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी एवढी तरी सेवा प्रत्येकाच्या घरात झाली पाहिजे. आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ही वेगळी सेवा करायची आहे. आता काय करायचं बघा, पण सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये मी पहिल्यांदा सांगते विश्वास, श्रद्धा, भक्ती असलीच पाहिजे. आणि सेवा करत असताना तुमचं मन फक्त सेवेत असलं पाहिजे. मी, माझी सेवा आणि माझे स्वामी एवढंच तुमचं चित्त असलं पाहिजे. म्हणजे सेवा करताय, बडबड करताय आणि मन एकीकडे आहे. माझा नवरा जेवला असेल का, मुलं जेवली असतील का, किंवा भांडी घासायची आहे, धुणं धुवायचे आहे, घरातलं काम पडले, किंवा असं तसं बाहेर कोण आले, 100 विचार तुमच्या मनात येतात. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, कुठलाही विचार नको आहे ना, माझा प्रपंच, मुलं, बाळ, सासू सासरे, काहीच नाही. फक्त ती सेवा करत असताना सेवा, माझे स्वामी आणि मी एवढंच, तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर सेवा करत असताना ही सेवा कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायची नाही. कुठलीच आपण स्वामींची असो, दत्त महाराजांची असो, कोणतीच सेवा 12 ते 12:30 या वेळेत कधीही करायची नाही. कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ त्यावेळी असते, त्यामुळे या वेळेमध्ये सेवा करायची नाही. इतर वेळी तुम्ही कधीही करू शकता, सकाळ संध्याकाळ. तर आता रोजची देवपूजा झाली, नित्यसेवा झाली आणि ही सेवा तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये. तर आता 1 ग्लासभर पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक 20 मिनटं तुम्हाला घड्याळ लावायचं आहे, किंवा म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल 15 मिनटं, 20 मिनटं कमीत कमी तुम्हाला घड्याळ लावायचं आहे. आणि अखंड 20 मिनटं तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर 20 मिनटं तुम्हाला घड्याळ लावून जमत असेल तर काय करायचं, सरळ 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या. सरळ 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या. त्या अगरबत्ती जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला एक मन शांत ठेवून नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या स्पीडमध्ये अगदी भराभराने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाही. मन शांत ठेवून त्या सेवेमध्ये मन लावून श्रद्धेने, विश्वासाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला महाराजांचं अखंड नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत त्या अगरबत्ती जळत आहेत. आता ते पाणी आपण घेतलेलं आहे 1 ग्लासभर, त्याचं काय करायचं बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही सेवा म्हणजे सेवा किंवा उपाय म्हणू आपण. तर काय करायचं, त्या पाण्याकडे बघत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. बघा, आता इथं अगरबत्ती प्रज्वलित केलेल्या आहेत, इथे तुम्ही ग्लास ठेवलेला आहे. तुम्ही हातात देखील घेऊ शकता, पण एवढा वेळ हातात घेणं शक्य नसेल तर तुम्ही खाली पाटावरती महाराजांच्या समोर तो पाण्याचा ग्लास ठेवा. त्याच्याकडे बघून, त्या पाण्याकडे बघून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा एकटक त्या पाण्याकडे बघत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा ही सेवा करायची आहे. आता पाण्याकडे का बघायचं हो, तर बघा, पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त असते. म्हणून आपल्याला पाण्याकडे बघत ही सेवा करायची आहे किंवा ते नामस्मरण करायचं आहे. आणि ज्यावेळी आपण पाण्याकडे बघत, एकटक बघत जर सेवा करू, नामस्मरण करू, तर त्या नामस्मरणाची ताकद, त्या नामस्मरणाची शक्ती आणि ज्या उद्देशाने आपण ही सेवा चालू करतोय तो उद्देशसुद्धा त्यामध्ये उतरला जातो आणि आपण केलेली सेवा ती पाण्यामध्ये उतरली जाते आणि महाराजांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे पाणी हे असा घटक आहे ज्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त आहे. म्हणून तुम्हाला अखंड नामस्मरण त्या पाण्याकडे बघत करायचं आहे. आणि ते नामस्मरण केलेलं किंवा अभिमंत्रित झालेलं पाणी बघा, ज्यावेळी आपली सेवा पूर्ण होते, ज्यावेळी त्या अगरबत्ती संपतात, त्यावेळी त्या अगरबत्तीची थोडीशी रक्षा
त्या पाण्यामध्ये टाकायची, मिक्स करायची, मिसळायचं व्यवस्थित आणि महाराजांना प्रार्थना करायची की जीही मी सेवा करते ती मला लागू होऊ दे, माझ्या घरातील तंटा भांडण मिटण्यासाठी, माझ्या मनासारखं सगळं होण्यासाठी. आणि ही जी काही सेवा आहे किंवा मी काही उद्देश ठेवलेला तो माझ्या घराच्या प्रगतीसाठी आहे. माझी मुलं ऐकू देत, माझा नवरा व्यवस्थित वागू दे, माझी सासू माझ्याशी चांगलं वागू दे, असं आपण महाराजांना बोलायचं आहे, विनंती करायची, प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ते जे काही पाणी आहे जे आपण बघा हे पाणी जे आहे ते आता साधंसुधं पाणी राहिलेलं नाही, ते अभिमंत्रित पाणी झालेलं असतं. त्यामुळे हे पाणी तुम्हाला म्हणजे घरातल्या प्रत्येकाला द्यायचं आहे. सासू त्रास देते तर सासूला थोडं द्यायचं, नवऱ्याला थोडं द्यायचं, मुलांना द्यायचं, पण प्रत्येकापर्यंत रोजच्या रोज हे पाणी गेलं पाहिजे. रोजच्या रोज हे पाणी थोडं कमी ना तुम्ही चहातनं द्या किंवा असंच प्यायला द्या. बघा एखाद्या वेळेस प्रत्येकाच्या मनात शंका येतात की ही मला काय देते, रोज काय देते. पण कसंही करून आता आपण स्वयंपाक करतो, काही जेवण खाणं चहा नाश्ता करतो, त्यातनं जरी दिलं तरी चालेल. कसं द्यायचं आता हे तुमचं तुम्ही ठरवा. तर अशा पण रोजच्या रोज एक दिवस केला आहे, 4 दिवस केला नाही, मग पुन्हा 5व्या दिवशी ही सेवा केला आहे, 6व्या दिवशी केला नाही, असं नाही. रोज तुमच्या हातून ही सेवा घडली पाहिजे, तर त्याचा अनुभव तुम्हाला येईल. बघा हा अभ्यास जर आपण रोज केला तर तो व्यवस्थित आपल्या लक्षात राहतो. रोज वाचन, पठण, मनन, चिंतन केलं तर आपल्या लक्षात व्यवस्थित राहत असतं. तसंच आहे सेवेमध्ये सुद्धा सातत्य असलं तर ती सेवा आपल्याला लागू पडते, त्याचा अनुभव येतो. आणि या सेवेमध्ये जर खरंच सातत्य असेल ना तर नक्कीच याचा रिझल्ट लवकर येतो. अगदी 15 दिवस तुम्ही न चुकता करून बघा, नक्की तुम्हाला याचा 100% अनुभव येईल. तुमच्या मुलांमध्ये, पतीमध्ये, सासूमध्ये एक वेगळाच बदल झालेला दिसून येईल. आणि तुमचं जे काही आहे ना की माझ्या मनासारखं काही होत नाही, तुमचं ते ऐकायला लागतील. पण सगळ्यात महत्त्वाचं की एक चांगला उद्देश ठेवून तुम्ही ही सेवा चालू करा. नाहीतर म्हणतो ना की चुकीच्या उद्देशाने ही सेवा करू नका आणि ते महाराज करून पण घेणार नाहीत. फक्त तुमच्या घराच्या प्रगतीसाठी तुमचं एक असतं ना की बाबा मी एवढं सगळ्यांसाठी करते पण माझं काय कोण ऐकत नाही, किंवा मी चांगलंच सांगते तरी पण माझं कोण ऐकत, तर तुमचं ऐकावं. आणि जे त्यांचा चुकीचा स्वभाव आहे ना, सासूचा असेल, मुलांचा असेल, त्या स्वभावामध्ये बदल घडावेत आणि ती लोकं चांगलं म्हणजे वागावीत, व्यवस्थित वागावेत, यासाठी आपल्याला ही सेवा करायची. आणि खरंच ही सेवा एक 15 दिवस तुम्ही करून बघा, रोज तुम्ही कराल, तुमच्या घरामध्ये चमत्कारिक बदल झालेले घडून तुम्हाला म्हणजे घडून आलेले दिसतील, अनुभवायला येतील. तर एवढी साधी सोपी सेवा आहे, पण या सेवेसोबत तुम्ही नित्यसेवा देखील करा. बघा नित्यसेवा ही सेवा चालू केली आणि नित्यसेवा बंद केली आहे तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आपलं बेसिक जे पाठबळ आहे ना, संरक्षण कवच, ते सुद्धा आपल्यासोबत असलं पाहिजे. आणि आपली नित्यसेवा ही आपलं संरक्षण कवच आहे. म्हणून आपल्याला नित्यसेवेसोबतच या बाकीच्या सेवा करायच्या आहेत. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. जर तुमच्या घरात असे खरंच खूपच लोक त्रास देत असतील, तुमच्या घरात तुमच्या मनासारखं काहीच होत नसेल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. ह्या सेवेला काहीही नियम नाहीत, अटी नाहीत, काही नाही. मध्ये पिरियड्स आले, सुतक विटाळ आले तर तेवढे स्किप करू शकता. किंवा एखादा बघा तुम्हाला जर विटाळ आलं, सुतक आलं किंवा पिरियड्स आले तर काय करायचं, मोबाईलला अखंड नामस्मरण चालू ठेवायचं यूट्यूबला आणि त्याच्याजवळ पाण्याचा ग्लास ठेवायचा. अशा प्रकारे ज्यावेळी आपल्याला पिरियड्स येतात त्यावेळी किंवा असं काहीतरी अडचण आली वगैरे, सुतक विटाळ, तर अशा प्रकारे पण तुम्ही सेवा करू शकता. आणि ते पाणी त्या मोबाईलजवळ ते ठेवायचं, ग्लास पाण्याने भरलेला, आणि ते पाणी तुम्ही देऊ शकता कधी, ज्यावेळी आपल्याला असे काही अडचण येतात त्यावेळी. तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. नसेल तुम्हाला इच्छा तर तुम्ही तेवढे दिवस स्किप पण करू शकता, पण काही हरकत नाही. मोबाईलजवळ ठेवून तशी पण सेवा केली तरी चालेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.